सावळ्याची जणू सावली या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे। तर प्रेक्षकांनो, इथे आता येणाऱ्या भागामध्ये आपल्या ओवीचं ॲडमिशन गुरुकुलमध्ये होणार आहे। ओवी ही सावलीकडून संगीत शिकून घेणार आहे। तर एका बाजूला आपल्या कबीरला क्रिकेटर व्हायचं आहे। त्याला क्रिकेटमध्ये खूप जास्त इंटरेस्ट असल्यामुळे त्याने आता एका अकॅडमीमध्ये आपलं नाव नोंदवलेलं असतं। ही गोष्ट जेव्हा सारंगला कळते तेव्हा सारंग म्हणतो की अरे पाव किलो तू इथे। तेव्हा तो म्हणतो की मला क्रिकेट खेळायचं आहे, माझ्याकडे बॉल आणि बॅट दोन्हीसुद्धा आहे, मी अकॅडमीला सुद्धा जॉईन झालो आहे, पण मला तर तिथे मनासारखं खेळताच येत नाही। तेव्हा सारंग म्हणतो मी आहे ना, पाव किलो तुला जर क्रिकेट खेळायचं असेल तर मी तुला क्रिकेट शिकवायला तयार आहे। तर अशा रीतीने प्रेक्षकांनो, इथे आता न कळतपणे का होईना पण एक आई आपल्या मुलीला संगीत शिकवते, तर एक बाबा आपल्या मुलाला क्रिकेट खेळायला शिकवतो। तर इथे दोघे जण आपल्या मुलांना ज्याच्यामध्ये इंटरेस्ट आहे त्याच्यामध्ये शिकवण्याचा प्रयत्न करत आहेत। तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये कशा पद्धतीने इथे आता ओवीचं ॲडमिशन गुरुकुलमध्ये होतं आणि कशा पद्धतीने सारंग पाव किलो म्हणत इथे कबीरला क्रिकेट शिकवतो, आपण सविस्तरपणे बघूया। तर प्रेक्षकांनो, पुण्यामध्ये आल्यापासून सावलीचं आता एकच म्हणणं आहे की जे झालं ते झालं, मी माझ्या मुलावरती आणि माझ्यावरती मेंद्रे कुटुंबाची सावली पडू देणार नाही। आणि एक महत्त्वाची गोष्ट अजून सावलीला इथे आता जगन्नाथने सांगितलेलीच नाही आहे, ती गोष्ट म्हणजे सारंग आणि सावलीला एकमेकांपासून वेगळा करणारा इथे आता राजकुमार आहे। हे सत्य जगन्नाथने सावलीला सांगितलेलं नाही आहे आणि त्यामुळे प्रेक्षकांनो, सावली सतत त्याला विचारत असते की मला खरं खरं सांगा, तुम्ही माझ्यापासून काय लपवत आहात। पण जगन्नाथ म्हणतो की वेळ आल्यानंतर मी तुला सगळं काही सांगेन, काही गोष्टी आता न सांगितलेल्याच बऱ्या। आणि इथे ओवीचा एकच हट्ट असतो। ओवी म्हणत असते की मला तर आता गुरुकुलमध्ये जायचं आहे, मला संगीत शिकायचं आहे, मला गाणं शिकायचं आहे, मला त्याच्यामध्ये आवड आहे। तिला घरामध्ये बसून बोर होत असतं, कारण घरामध्ये तिला तिच्या मनासारखं राहताच येत नसतं। सतत आपल्या रूममध्ये बसून राहायचं, डायनिंग टेबल बरोबर बसून ती सगळ्यांसोबत गप्पा मारत जेवू शकत नाही, कारण तिला तशी इथे मोनिकाने धमकी दिलेली असते। त्यामुळे तिला वाटत असतं की मी जेवढं बाहेर राहीन ना तेवढं माझ्यासाठी चांगलं आहे। आणि एके दिवशी अमृताला सुद्धा आता समजलेलं असतं की मोनिका ही ओवीबरोबर चांगलं वागत नाही, तर फक्त चांगलं वागण्याचं नाटक करते। ही गोष्ट समजल्यानंतर अमृताला ओवीची काळजी वाटत असते। तिला असं वाटत असतं की या घरामध्ये माझं कुणी काही ऐकत नाही। आई आहेत त्या मला मोठ्या सुनेचा मान देतात, इज्जत देतात, जशी मला आधी इज्जत होती ती आहे या घरामध्ये, मान सन्मान आहे। पण नवरा माझा आता माझा राहिलेला नाही आहे। नवरा मला काडीची किंमत देत नाही, ओवी त्यांना आवडत नाही। मी काहीही म्हणाले तरीसुद्धा माझं कुणी काही ऐकणारं नाही आहे। त्यामुळे अशी कुणीतरी एक व्यक्ती या घरामध्ये यायला हवी, जिला मान सन्मान मिळेल, जी ओवीची काळजी घेईल आणि सारंगची सुद्धा काळजी घेईल। तेव्हा अमृता म्हणते की सारंग, तुला एक बोलले तर तुला राग येणार नाही ना? तो म्हणतो वहिनी बोला ना, काय बोलायचं आहे तुम्हाला, जे बोलायचं आहे ते बोला। तेव्हा इथे अमृता म्हणते सारंग भाऊजी, मला फक्त एवढंच वाटतं की आता तुम्ही लग्न केलं पाहिजे। तुम्ही लग्न करा आणि ओवीसाठी एक आई आणा ना, तिला आईची गरज आहे, जी तुमच्या मुलीला आईची माया देईल, लहानाचं मोठं करेल, तिच्या मनातलं सगळं ओळखेल। तेव्हा इथे सारंग म्हणतो की वहिनी अगं हे काय बोलतेस तू, अगं 1 दिवसाचं बाळ होतं माझं, एकच दिवसाचं बाळ, आणि देवाने नियतीने मला ते दिलं आणि मी माझ्या बाळामुळे सावरलो, पण ह्याच बाळामुळे तू सुद्धा सावरलीस ना गं, माझ्या ओवीमुळे तू सुद्धा सावरलीस। इतक्या मोठ्या धक्क्यातून तू बाहेर आलीस, जेव्हा ओवीला तू पहिल्यांदा तुझ्या हातामध्ये घेतलंस आणि तिला मायेने कुरवालंस, तेव्हा ती बाहुली तू बाजूला ठेवून तू ओवीची काळजी घ्यायला लागलीस। तू त्या धक्क्यातून बाहेर आलीस, ओवीला लहानाचं मोठं केलंस, तू ओवीला आईची माया दिलीस। अगं मी बाप फक्त नावाचा, पण तू माझ्या ओवीला आईची माया दिलीस, तिला लहानाचं मोठं केलंस, तिला हवं ते सगळं दिलंस ना। तेव्हा प्रेक्षकांनो, मग आता तू असं का म्हणतेस की तू लग्न कर, तू आहेस ना तिची आई, जशी आतापर्यंत तू काळजी घेत आलीस तशी तू नाही घेणार का? तेव्हा इथे अमृता म्हणते
अरे तिच्या हक्काची जर आई आली तर ती तिला सावरून घेईल आणि तुलासुद्धा. सारंग म्हणतो, वहिनी मला लग्न नाही करायचं आहे, मी खरंच सांगतो आहे. मला लोकांचे मोडलेले संसार नीट करायचे आहेत, त्यांना मला वटणीवरती आणायचं आहे. आता ओवीची आई तू आहेस, तू तिची काळजी घे ना. तुला कसली भीती वाटते का? सांग बरं, ओवीच्या बाबतीत काही चुकीचं घडतंय का? माझं दुर्लक्ष होतं आहे का? जे असेल ते तू प्लीज मला सांग ना. ती म्हणत असते, सारंग तसं अजिबात नाही आहे. फक्त मला असं वाटतं की ओवी या घरामध्ये घाबरते का? ती हसत नाही, जास्त बोलत नाही. तू आल्यानंतरच ती उघड उघड बोलत असते आणि माझ्यासमोरच. मोनिका असू दे, आई असू दे, हे असू दे, शुभ्रा असू दे, ती कुणाजवळच हसून खेळून राहत नाही. ती जास्त बोलत नाही. जेव्हा ती घरातून बाहेर असते तेव्हा ती आनंदात असते. तिला कधी आपण बाहेर पार्कमध्ये नेलं, कधी तू तिला बाहेर नेलंस तर ती वेगळी असते. तेव्हा आपल्याला वेगळी ओवी बघायला भेटते आणि आता वेगळी ओवी आहे. तेव्हा तो म्हणतो, म्हणजे तुला काय म्हणायचं आहे? घरामध्ये कुणी तिला ओरडतं, तिला रागवतं असं वाटतं तुला? ती म्हणते, असं नाही, पण तू एकदा ओवीशी बोल, तिला कुणाची भीती वाटते ते विचार ना. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता सारंग म्हणतो, बहिणी ओवीच्या बाबतीत तुला जे निर्णय घ्यायचे तू घेऊ शकतेस, तेवढा अधिकार तुला आहेच, मी तो तुला दिला आहे ना. तेव्हा इथे अमृता म्हणते, मग ठीक आहे, मला ओवीचं आता संगीत विद्यालयामध्ये ॲडमिशन करायचं आहे. गुरुकुलमध्ये आता छान मुलांना इथे संगीत शिकवलं जाणार आहे. तिला तिथे गाणं शिकायचं आहे. मी तिथे ॲडमिशन करू का? तेवढीच ओवी थोडी बाहेर राहील, आनंदात राहील. घरामध्ये ओवीवरती आता मोनिका ओढत असते, रागवत असते. ही गोष्ट अमृताला कळल्यामुळे अमृता इथे आता गुरुकुलमध्ये आपल्या ओवीचं ॲडमिशन करते. तेव्हा प्रेक्षकांनो, आता ओवीचं ॲडमिशन होणार असतं. ते आता गुरुकुल सावलीने सुरू केलेलं असतं. काही मुलं तिथून निघून गेलेले असतात. तिने सगळ्यांना कॉन्टॅक्ट करून पुन्हा तिथे ॲडमिशन घ्यायला लावलेलं असतं. आणि अशा रीतीने तिने पुन्हा इथे गुरुकुल सुरू करून तिथे ती मुलांना आता संगीताचं शिक्षण देणार असते. जे तिच्याकडे आहे ते ती सर्व मुलांना शिकवणार असते. आणि त्यामुळे प्रेक्षकांनो, जगन्नाथला त्या गोष्टीचा आनंद होतो. जी गोष्ट काही काळापुरती बंद पडली होती ती आता आपल्या ओवीमुळे आणि त्याचबरोबर आपल्या इथे सावलीमुळे सुरू झालेली असते. तेव्हा इथे त्या आता संगीत टीचर कोण आहेत असं विचारलं जातं. सावलीने आपलं नाव आता वेगळं दिलेलं असतं आणि त्यानंतर त्या म्हणतात की आम्हाला फोनवरती बोलायचं आहे. तेव्हा सावलीचा नंबर दिलेला असतो. अमृता फोन करते आणि संपूर्ण माहिती विचारून घेते. तेव्हा तिला आवाज ओळखीचा वाटतो. तरीसुद्धा इथे नाव वेगळं असल्यामुळे ती जास्त काही लक्ष देत नाही आणि ती म्हणत असते की माझ्या इथे ओवीचं ॲडमिशन करायचं आहे. माझ्या दिराची मुलगी आहे आणि तिचं आम्हाला ॲडमिशन करायचं आहे. तेव्हा इथे आता नाव विचारल्यानंतर नाव तर सांगितलेलं असतं की ओवी सारंग मेहेंदळे. तेव्हा सावलीला खूप मोठा धक्का बसतो. तेव्हा इथे सावली काही न बोलता ॲडमिशन करून घेते आणि मग काय इथे ओवी आता शिक्षणासाठी जात असते. अमृता तिला सोडायला जात असते. मग ओवी आता गेल्यानंतर इथे अमृता तिथून गेल्यानंतरच सावली सगळ्यांना संगीत शिकवण्यासाठी पुढे येत असते आणि आपला चेहरा वगैरे थोडा कवर करत असते, जेणेकरून तिला कुणी बघू नये आणि घरातलं कुणी तिला ओळखू नये असा तिचा आता विचार असतो. कारण मेहेंदळे कुटुंबाला आता पुन्हा दिसायचं नाही असं तिने ठरवलेलं असतं. आणि सावली इथे सगळ्यांना आता समान अधिकाराने सगळ्यांना छान असं संगीत ती शिकवत असते. पण ओवीकडे तिचा कल थोडा जास्त असतो. ओवीला ती जरा जास्त ओळखतसुद्धा असते. त्यानंतर ती अबीरची मैत्रीणसुद्धा असते आणि त्यामुळे तिच्याकडे कल तिचा जरा जास्त असतो. तर इथे सावलीसमोर ती व्यवस्थित खुलली जाते, व्यवस्थित बोलते, गप्पा मारते, हसते, खेळते, आगाऊपणा करते. तिचे आता इथे सावली लाड करत असते. म्हणजे एक आईसमोर जशी मुलगी राहू शकते तशी ओवी तिच्याबरोबर राहत असते, हट्ट करत असते, रुसत असते आणि सावली त्या पद्धतीने तिचा राग घालवत असते आणि तिची आणि सावलीची खूप छान अशी बॉन्डिंग तयार झालेली असते, अटॅचमेंट झालेली असते. आणि अशा रीतीने इथे आता सावली ओवीला संगीत शिकवत असते. त्यामुळे ओवीमध्ये खूप बदल झालेला असतो. ओवी हसायला लागलेली असते, बोलायला लागलेली असते, पॉझिटिव्ह राहायला लागलेली असते. तिच्या मनामध्ये असलेली भीती सातत्याने सावली बाजूला करत असते. त्यामुळे इथे ओवीमध्ये हा झालेला पॉझिटिव्ह बदल सारंगला खूप आवडतो आणि सारंग म्हणतो की जेव्हापासून ती संगीत शिकायला जाते तेव्हापासून माझ्या ओवीमध्ये खूपच जास्त बदल झालेला आहे. त्या ज्या कोणी मॅडम आहेत ना त्यांना आता भेटायला हवं, कारण त्यांच्यामुळेच हा बदल झाला आहे.
तेव्हा इथे ओवी म्हणते, अरे बाबा तुला माहिती आहे ती अबीरची मम्मी आहे, अबीरची मम्मी जी मला गाणं शिकवते ती खूप चांगली आहे, तू येशील ना तिला भेटायला. तेव्हा इथे सारंग म्हणतो, मला जेव्हा वेळ भेटेल ना मी सगळ्यात आधी त्यांनाच भेटायला येणार आहे, कारण त्यांच्यामुळे माझ्या मुलीमध्ये खूप छान बदल झालेला आहे. आणि त्यानंतर इथे एका अकॅडमीमध्ये आता त्याला खेळायला लावलेलं असतं अबीरला. कारण का, तर त्याला क्रिकेट खेळायला आवडतं, पण तिथे आता पुण्यामध्ये कुणी त्याच्या ओळखीचं नाही आहे, म्हणून एका अकॅडमीमध्ये त्याला क्रिकेट खेळायला पाठवत असतात. आणि तेव्हा तिथे खेळत असताना आता त्याला काही मुलांबरोबर खेळायला आवडत नसतं. तेव्हा सारंगची आणि त्याची तिथे भेट होते. तेव्हा तो म्हणतो, काय रे पाव किलो तू इथे कसा? तो म्हणतो, आता मी पण इथे आलो की रे तुमच्या पुण्यामध्ये, माझी आई पण इथेच असते की हो. तेव्हा इथे मला क्रिकेट खेळायला फारच आवडतं. माझ्या आजोबांनी माझ्यासाठी बॉल आणि बॅट आणलं, पण मला इथे कुणी नीट खेळायलाच देत नाही, सगळेजण मला फक्त बॉलच आणायला लावतात. तेव्हा सारंग म्हणतो, अरे पाव किलो मी आहे ना मित्रा, मी तुला क्रिकेट खेळायला शिकवेन, चालेल ना? मला जेव्हा जेव्हा वेळ मिळेल तेव्हा मी इथे येऊन तुझ्याबरोबर क्रिकेट खेळेन, तुझा वेळ काय आहे तो फक्त सांग. तेव्हा इथे अबीरची संध्याकाळची वेळ त्याला आता कळलेली असते, त्यामुळे त्या वेळेला सारंग जात असतो आणि अबीरबरोबर क्रिकेट खेळत असतो. आणि अबीरचं आणि सारंगचं बॉन्डिंगसुद्धा छान झालेलं असतं. कारण अबीर काय बोलतो सावलीला, जर माझे बाबा असते तर त्यांनी मला क्रिकेट खेळायला शिकवलं असतं. आता आपले आजोबा म्हातारे झालेत ना, त्यांना पळता वगैरे येत नाही, बाबा असते तर किती छान झालं असतं. सावलीला वाईट वाटतं, पण आता इथे नियतीने बाबाची आणि अबीरची भेट घडवलेली असते आणि त्यामुळे इथे सारंग अबीरला वेळ देत असतो, त्याच्याबरोबर आता क्रिकेट खेळत असतो. तेव्हा अबीरला सुद्धा छान वाटत असतो. घरी आल्यानंतर अबीर फक्त ओवीच्या बाबांबद्दलच बोलत असतो, म्हणजे त्याच्या स्वतःच्या वडिलांबद्दल. तर इथे ओवी आपल्या आईबद्दल म्हणजे सावलीबद्दलच घरी बोलत असते. तेव्हा इथे आता सावलीला वाटत असतं की इथे आता ओवीचे बाबा म्हणजे दुसरे तिसरे कुणी नसून ते सारंगच आहेत, तिला माहिती असतं. पण इथे सारंगला माहिती नसतं की अबीरची आई नेमकी कोण आहे ते. पण इथे लवकरच इथे आता सारंगची आणि सावलीची गुरुकुलमध्ये भेट होणार आहे आणि ती भेट खूपच जास्त अविस्मरणीय असणार आहे.